दगडूशेठ हलवाई या ठिकाणी अजित पवार काही वेळापूर्वी सपत्नीक पूजेला बसलेले होते। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे त्या ठिकाणी आहेत। निलेश, काय माहोल आहे दगडूशेठचा? नक्कीच करत पुण्यामध्ये गणपती बाप्पा मोरयाचे आता जयघोष ऐकू यायला लागलेले आहेत। आता मी आहे दगडूशेठ मंदिरामध्ये, जिथं गणपती बाप्पाचा मेन गाभारा आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय की गणपती बाप्पाला आता या ठिकाणी गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खासदार सुनीत्रा पवार हे या ठिकाणी अथर्व शीर्ष पलटणाला बसलेले आहेत। एवढेच नव्हे तर विसर्जन मिरवणुकीच्या आधी जी गणपतीची पूजा केली जातो, जो अभिषेक केला जातो, तो या ठिकाणी अजितदादा यांच्या हस्ते करण्यात येत आहे। खरं तर कुटुंबासह या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि दृश्यांमध्ये आपण पाहतोय की मागील 20 मिनिटांपासून या ठिकाणी अजित पवार आहेत ते या ठिकाणी पूजा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दगडूशेठ बाप्पाची जी चांदीची मूर्ती आहे त्याचं या ठिकाणी अभिषेक सुरू आहे आणि ही जी चांदीची मूर्ती आहे ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असते। खरं तर पुण्याच्या गणपतीमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे असतो की ज्या मूर्त्या असतात, मानाच्या 5 गणपतीच्या मूर्त्या आहेत, त्या विसर्जन झाल्यानंतर ज्या इतर गणपती आहेत त्यांचं विसर्जन होत नसतं। प्रतिमात्मक जे मूर्त्या आहेत त्यांचं विसर्जन होत असतं आणि आता गणपती दगडूशेठ गणपतीची जी चांदीची मूर्ती आहे तिचं या ठिकाणी अभिषेक सुरू आहे। आता तिचं पूजन झाल्यानंतर साधारण 10च्या आसपास पुण्याची जी मिरवणूक आहे त्याला सुरुवात होईल। अजित पवार या मिरवणुकीला सुरुवात करतील। टिळकांच्या प्रतिमेस हार घातल्यानंतर 10 वाजता पुण्यातल्या ऐतिहासिक मिरवणुकीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। एकूणच जर पाहिलं तर दगडूशेठ गणपती परिसरामध्ये प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते। खरं तर हा क्षण असतो की या क्षणानंतरच पुण्याची खरी मिरवणूक जी आहे ती सुरुवात होत असते। मानाचे जे 5 गणपती आहेत ते आता विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर येऊन थांबलेले आहेत आणि काही वेळातच आता या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। तो पूर्वी उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार ते या ठिकाणी अभिषेक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर आता काही वेळातच पुण्याच्या